हे सगळं मी नेते. तू आधी आज जा आणि त्या राजगुरूंचा फॅमिली ट्रीचा बोर्ड आहे ना, तो नीट कशाने तरी झाक, कळलं? जा. यू नो व्हॉट मिस शांभवी, तुम्ही आत्ता हे जे सगळं सांगितलं ना मला, त्यानंतर खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. नाही, मुळात तशा बायका सॉलिडच असतात. आय मीन, घरी तुम्ही आईची काळजी घेताय, घरातलं सगळं बघताय, बाहेरची पण कामं करताय. कुठनं आणताय इतकी स्ट्रेंथ? कसं जमतं तुम्हाला इतकं धावपळ करायला? कसं मॅनेज कसं करता? सर, अहो सवय झाली आता. घरच्या प्रॉब्लेम्समुळे करिअर नाही थांबवू शकत ना सर. आणि आई तशी झोपूनच असते. तिच्या औषधांच्या वेळा काय त्या सांभाळल्या ना, मग झालं. तिला अधूनमधून होतो त्रास. आत्ता सुद्धा औषधं घेऊन झोपली ती. आता काही 2-3 तास तरी उठणार नाही. ओके. कामिनी आहेच आणि काळजी घ्यायला. लहानपणापासून मी आईशी खूप अटॅच्ड आहे. तिला एकटं सोडून कधीच नाही राहिली आहे मी. लकी यू. एनिवे, आम्ही निघतो आता. परत नक्की येऊ आईंना भेटायला. हो हो, खरंच नक्की या. तिला पण बरं वाटेल. हो. नक्की हिची आई झोपलीये का? ही ते पण खोटं सांगते. वॉशरूम, मला वॉशरूमला जायचं होतं. जाऊ? हो, तिकडे तिकडे गेलात ना की उजव्या बाजूला आहे. जा ना. ओके. कामिनी, तू फळा झाकला नसशील तर माझ्या सगळ्या इच्छांवर पाणी ओतलं जाईल. हे राजगुरू परत कधीच हातात सापडणार नाहीत. तिला फळा लपवायची बुद्धी दे. कसला आवाज आला? काहीतरी गडबड नक्कीच आहे. तुम्ही? हा, मी ते कसला तरी आवाज ऐकला म्हणून आले. नाही, काहीच पडलं नाहीये. काही हवंय का तुम्हाला? हा, ते वॉशरूम हे इथे बाजूला.
वन मोर. कशाला वन मोर कशाला? बास झाला आता, बास. नाही नाही बास, दमलो मी आता, बास. फक्त 2 छाडव्या. अगं कशाला? अभि तो सुरुवात आहे. तुला नंतर वहिनीला डेटला घेऊन जायचंय, गिफ्ट द्यायचे, तिला इम्प्रेस करायचंय. पण डोंट वरी, मी आणि अनिकेत दादा आहोतच तुला हेल्प करायला. आणि यु नो व्हॉट, मला रील्स करायचे आहेत, फोटोशूट, प्री वेडिंग, मस्त मी सोशल मीडियावर अपलोड करणार आहे. माझे फॉलोअर्स वाढणारे, मज्जा तू मला फॉलो करणं आधी बंद कर. अरे दादा ऐक ना प्लीज नाही, मला ऑफिसला उशीर ऐक ना, थोडी प्रॅक्टिस करूया, अजून थोडी प्रॅक्टिस करूया प्लीज. परत प्लीज 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 हे घे, हवं तर इथे बसून कर, प्लीज कर, इथेच बसून कर. कमॉन. मी शांभवी, लग्न कराल माझ्याशी? प्रेमाने माझ्याशी लग्न कराल माझ्याशी? कोण 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 हा कोण मुलगी? काय नाव घेतलंस तू? हा फक्त एकदा नाव घे. काय हवंय? हा ड्रेस कोणाचा? हे डोळे, हा ड्रेस, काहीतरी गडबड आहे. बाई आजीला दगड मारणाऱ्या मुलीने पण हाच ड्रेस घातला होता आणि ते डोळे. हा ड्रेस कोणाचा आहे? छवी, वॉशरूम इकडे आहे. हा मी वॉशरूमलाच जात होते. अनिकेत सर निघायचं म्हणतायत, निघूया? हा ओके. पण हा ड्रेस कोणाचा आहे? हा ड्रेस हा ड्रेस माझा आहे. तुम्हाला आवडला का? घेऊन जा मग घरी. नाही तर मी एक काम करते, अहो माझ्या ओळखीच्या बुटीक मधूनच मागवलाय. मी एक काम करते, त्यांना सांगते की सेम असाच बनवा. म्हणजे कसं तुम्हाला वापरलेला दिला असं नको वाटायला, नाही का? पण तुम्हाला हा ड्रेस इतका आवडला? हा छान आहे. ओढणी पण असेल ना त्याला? ठीक आहे, नका सांगू, पण नंतरही मला सांगायला येऊ नका. माई, माई असं काय करतेस तू? तू नाराज नको ना होऊस प्लीज. माई प्लीज इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. कारण हे सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, त्यामुळे ना तू जरा चिल कर. काय ते चिल्ल करते मी सुद्धा. करेक्ट. पण मला खरं नाही वाटत आहे, साकेतचं लग्न होतंय. मला तरी तो लहानपणीचा माई 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 म्हणून मागे मागे फिरणारा साकेत आठवतोय. लाडू कर, बटाटे वडे कर, भजी कर असा हट्ट करणारा, रात्री जागून अभ्यास करणारा. हिरा आहे माझा हिरा. जिच्या पदरी पडेल ती नशीबवान. तिला तरी एवढा साधा बोळा नवरा कुठून मिळायला? करेक्ट बोललीस माई, तू एकदम करेक्ट. आता तुझ्या या हिऱ्याला जरा मला पॉलिश करू दे. म्हणजे म्हणजे पैलू पाडायचंय. तू पाडणार? मी सांभाळू ना? हो नाही म्हणजे जपून. हो सगळं ऐकायची गरज नाहीये हो, तिचं. हो, हा. मी पण सगळं काही करणार. कळत बाय नाही. हा. बाय तिचं काही बाय बाय. चला आता मी ऑफिसला जायला मोकळा. नाही थांब प्रॅक्टिस कर. परत प्रॅक्टिस. कुठे गेला गुलाब? परत प्रॅक्टिस? हो हे घे कर. कमॉन. मी इथे बसूनच करणार. हो चालेल कर लवकर. बरं ओढणी हो आहे ना, ओढणी आहे त्याची. थांबा दाखवते.
ही बघा, कलर मस्त आहे ना हिचा, मला खूप आवडतो हा कलर. हा पॅटर्न मला खूप आवडतो. ही ओढणी कुठून आणलीस तू? छवीकडून? बिंडो कस का ग? तिला काय सांगणार होते मी? त्या बाईला जिने दगड मारला ती माझी बहीणच आहे, आता कर माझी ओढणी परत, असं सांगणार होते. तू नाही अगं पावट. हो अगं, पण आणली कुठून? मार्केटमधून. सेम तशीच ओढणी परत विकत आणली, कारण मला खात्री होती त्या छवीच्या डोक्यात वळवळणारा संशयाचा किडा असा शांत बसणार नाही. ती नक्की याचा शोध घेणारच. आता सांभाळून ठेव ओढणी नीट. नॉनसेन्स. देवी, या घरावर तुझी कृपा अशीच ठेव. कोणाची वाईट सावली या घरावर पडू देऊ नकोस. गुरुजी म्हणाले होते, कोणाची तरी वाईट नजर आहे या घरावर, ती नजर दूर कर. घरातल्या सगळ्या लेकरा बाळांना सुखी ठेव बाबा. बाई, गुरुजीने काय सांगितलं लक्षात आहे ना? 15 दिवसात राजगुरूंची सून या घरी आली की सगळं ठीक होणार आहे. मग काळजी करायचं काय कारण आहे? तिच्या पायगुणाने होणारच आहे की सगळं छान. आपण आता गुरुजींवर विश्वास ठेवूया आणि लग्नाच्या तयारीला लागूया. अगं लग्न मी उद्या लावून देईन ग. सगळी तयारी झाली माझी, पण मुलगी नको का मिळाला? कोण आहे, कुठली आहे, काय नाव तिचं? आणि अनिकेत तर सरप्राईज द्यायला निघालाय. चला, तुला सांगितलं का काय मुलांनी? नाही ना, आता सुद्धा कियारा आणि साकेत काहीतरी बोलत होते. मला तर अंगपत्ता सुद्धा लागू दिला नाही मुलांनी. पण मला एवढं कळलंय, ती जी कोणी आहे ना मुलगी, तिला आज साकेत लग्नाची मागणी घालणार आहे. खरं तर हा ड्रेस इतका कॉमन आहे ना, मी स्वतः 4 जणींच्या अंगावर बघितलाय. पण तुम्हाला आवडला ना, मी उद्याच ऑर्डर करते. नाही नाही, किंवा असं करते, हा तुम्ही घेऊन जा, मी मला नवीन ऑर्डर करते. हा चालेल? नाही नाही, मला पण हा पाहिल्यासारखा वाटला म्हणून विचारलं. कुठे हो? त्या दिवशी बाई आजीला ज्या मुलीने दगड मारला ना, तिने पण असाच ड्रेस घातला होता आणि ओढणी पण सेम अशीच होती, म्हणून मला वाटलं. काय सरळ मागणी? म्हणजे घरच्यांना काही न विचारता सगळं ठरवलंय का त्यांनी? तसं नाही बाई, हे सगळं अनिकेत ठरवतोय ना. आता तो अमेरिकेत होता की नाही, तिथला वाण नाही तर गुण लागणारच हो. आणि आपण थोडं धीराने घेऊया, मुलांवर विश्वास ठेवूया थोडा. आता तो सुद्धा राजगुरूच आहे, त्याची निवड चुकणार आहे थोडीच. आपला साकेत लाख गुणाचा आहे, त्याला बायको सुद्धा तशीच मिळणार बघा. सगळं ठीक होते का बाई? बाई, अच्छा, अहो मग बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जागी मी असते ना, तर मलाही असाच संशय आला असता की आमच्याच पैकी कोणीतरी दगड मारलाय की काय. पण मी तर तुमच्याच सोबत होते आणि कामिनी सध्या आई बरोबर घरीच असते. तुम्हाला खरं सांगू का, ह्या ठोंब्याला ना असं काही येणार नाही. इतकी गरीब आहे ना स्वभावानी. अहो आजपर्यंत साधी एक मुंगी मारली नाही, दगड कुठून मारणार आहे?
मला असं वाटतं तुम्हाला खरंच काहीतरी गैरसमज झाला. सॉरी. इट्स ओके. वॉशरूम प्लीज. हा. आता या शांभवीला राजगुरूंची सून होण्यापासून कुणी थांबवू शकणार नाही. छवी, तू सुद्धा अडवू शकणार नाहीस. आता तू माझ्या गृहप्रवेशाची तयारी करायला घे. लवकरच राजगुरूंच्या घरात मी येणार आहे आणि मग सुरू होणार राजगुरूंचा विनाश. आयुष्यभराचा सूड उगवणार आहे मी छवी. आता या वादळापासून राजगुरूंना तू सुद्धा वाचवू शकणार नाहीस. दादा कमॉन. मी समय लग्न करा. दादा यार दादा थांब, किती घाई करतोयस. हा, वहिनीचा आजच गृहप्रवेश नाहीये. जरा प्लेझेंट टोन मध्ये बोल, ओके? मी सरळ साधी लग्नासाठी मागणी घालणार आहे तिला. दॅट्स इट. ते तरी नीट कर. कमॉन कमॉन, माझं ऐकत नाहीस की यार तू कर यार लवकर. हा, माझ्याशी लग्न करा. छान बोल अजून. माझ्याशी लग्न करा. काय साकेत कोणाला लग्नाची मागणी घालतोय? लग्न कराल माझ्याशी? साकेत! साकेत! काय रे साकेत, तू कोणाला प्रपोज करणार आहेस? नाही, मी मी गाणं गातोय. गाणं गातोयस? अरे पण माझ्याकडे मुलगी आहे ना. माझ्याकडे मुलगी आहे, माझी बर्फी. तू तिच्याबद्दल एकदा नीट ऐकून घे. अरे बर्फी आहे ना, ब्युटिफुल बर्फी आहे. तुला ती नक्कीच आवडेल बघ. तुमच्या दोघांची काय जोडी बनेल. तू तिला एकदा भेट. अरे भेट काय, तिला डायरेक्ट डेटला घेऊन जा. मी सगळं मॅनेज करते. तू भेट बर्फीला. त्याआधी मी मम्माला सांगते. साकेत! अगं हे छवी, अगं बसलीस काय? चल ना, निघायचंय आपल्याला. तर बिस्किट तरी खाऊ दे ना. तू, मी तुला रस्त्यात घेऊन देतो. तू चल. मी शांभवी. चला आम्ही निघतो मग. आज खूप इम्पॉर्टंट काम आहेत, मीटिंग्स पण आहेत लाईन अप सगळ्या. काकूंना भेटता आलं असं तर बरं झालं असतं. त्या इतक्यात उठणार नाहीत का? नको, आराम करतायत ना त्या, त्यांना रेस्ट करू दे. म्हणजे इथे सगळं काम अर्धवटच झालं. हे प्रपोजल पुढे गेलं तर मला नंतर काहीही करता येणार नाही. तुम्ही परत जेव्हा याल ना तेव्हा निवांत गप्पा मारायची, ठीक आहे? चालेल. सर, तुमच्यासोबत आता मी ऑफिसला आलं तर चालेल ना? नाही, आय मीन आईंची तब्येत बरी नाहीये ना तुमच्या. तुम्ही काळजी घ्या त्यांची. सेकंड हाफला या ना ऑफिसमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. आत्ता आम्ही निघतो. ओके? कामिनी, राईट? कामिनी, इट वॉज नाईस मीटिंग यू. चला येतो आम्ही. छवी चल 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 चल. बाय. कामिनी, दार उघडा. दार उघडा ना कोणीतरी. कामिनी, दार उघडा ना कोणीतरी. आईला नेमकी नको तिथे तोंड उघडायची सवय. आता छवी आणि अनिकेत पुढे तुम्ही राजनाथचं नाव घेतलं तर सगळंच संपलं. राजगुरूंचा बदला घेण्याच्या मार्गात माझीच आई आडवी यायला नको. मी शांभवी? आता आई आहे का तुमची? मग तुम्ही असं दाराची कडे बाहेर नका लावली आणि त्या असं का ओरडतायत?
एनिथिंग सिरियस? काही प्रॉब्लेम आहे का? ही तरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. नाहीतर हे असं स्वतःच्या आईला कोण कोण म्हणते होतं. बरं झालं हे आत्ता दिसलं. काय सांगू अहो सर तुम्हाला. म्हणजे खरं तर आम्ही तुम्हाला हे सांगणार नव्हतो. आईच्या आजारपणामुळे तिच्या डोक्यावर थोडे परिणाम झालेत. काल रात्री आई आम्हाला दोघींनाही न सांगता कुठेतरी निघून गेली होती. नशीब कामिनी जागी होती. तिने आईला बाहेर जाताना बघितलं म्हणून आम्ही दोघी घेऊन तरी येऊ शकलो तिला. पण हे असं सारखं सारखं जर व्हायला लागलं तर आम्ही कुठे कुठे शोधायचं तिला. काय होईल आमच्या दोघींची अवस्था. म्हणून तिला असं आत बंद करून खोलीला बाहेरून कडी लावून तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं. पाणी हवंय ग. तहान लागलीये खूप.